हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञानंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण जो 5th स्टँडर्ड EVSचा 24th चॅप्टर आहे सबस्टान्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी, त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवरही क्लिक करा आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला आपण सुरू करूया आपले क्वेश्चन आन्सर्स 24th चॅप्टरचे सबस्टान्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द सोल्युशन? वी नीड टू मेक अ शरबत क्विकली फॉर सम गेस्ट. आपल्याला सरबत बनवायचं आहे पाहुण्यांसाठी. बट वी ओनली हॅव शुगर कँडी इन द हाऊस. पण आपल्याकडे फक्त शुगर कँडी जे आहेत ते उपलब्ध आहेत. तर आन्सर काय असेल याचं? सोल्युशन काय आहे? तर वी कॅन पाऊंड शुगर कँडी इंटू फाईन पावडर. आपल्याला शुगर कँडी जी आहे, साखर जी आहे ती पावडरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. वेन द पावडर इज फाईन इट विल क्विकली डिझॉल्व इन वॉटर. आणि जेव्हा ती शुगर पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल तेव्हा ती पाण्यात सहजतेने विरघळेल. देअरफॉर वी कॅन मेक शरबत क्विकली. आणि मग आपण शरबत जे आहे ते क्विकली बनवू शकतो. वी नीड टू रब सॉल्ट ऑन अ कॉर्न बट ओनली सॉल्ट क्रिस्टल्स आर अवेलेबल. ओके, सो याचं आन्सर काय असेल? तर वी कॅन पाऊंड सॉल्ट क्रिस्टल. आयदर वी कॅन यूज मॉर्टर, pestle, or we can also crush the crystal of salt in a grinder. Such powders salt can be easily applied on corn cob. Corn cob म्हणजे आपण मका जे आहे, ओके, सो त्याच्यावर जे मीठ जे आहे ते मीठ जे मक्यावर आपण चोळतो, मका जेव्हा आपण भाजतो की नाही, सो त्याच्यावर आपण सॉल्ट हे रब करतो, मीठ चोळतो. तर ते कशाप्रकारे ते मीठ असतं? तर वी कॅन पाऊंड सॉल्ट क्रिस्टल. आपण ते मीठ जे आहे, जे क्रिस्टल म्हणजेच मिठाचे खडे तुम्ही पाहिले असतील, तर त्या मिठाच्या खड्याला आपण मॉर्टरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये, मॉर्टर म्हणजे खलबत्ता जो असतो त्याच्यात, किंवा तुमचा मिक्सर ग्राइंडर जो आहे त्याच्यामध्ये आपण त्याला क्रश करतो, म्हणजे बारीक करून घेतो. आणि मग ते काय होतं, जे खडे असतात मिठाचे जाड ते बारीक होतात, बरोबर. आणि ते एकदम इझिली आपण त्या मक्यावर स्प्रेड करू शकतो, राईट. देन सेकंड, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू टॅबलेट्स ऑफ कॅम्फर डिक्रीज इन साईज डे बाय डे? कॅम्फरचे जे टॅबलेट्स असतात, ओके, ते डे बाय डे कमी का होतात? ठीक आहे, तर याचा आन्सर आहे टॅबलेट ऑफ कॅम्फर आर इन सॉलिड स्टेट. हे कशाचे कोणत्या स्थितीत असतात? ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. कॅम्फर हॅज अ प्रॉपर्टी टू टर्न इन टू गॅसेस स्टेट डायरेक्टली फ्रॉम अ सॉलिड स्टेट. आणि हे सॉलिड स्टेटमधून म्हणजे सॉलिडच्या ह्याच्यातून ते या सॉलिडच्या अवस्थेतून ते लगेचच गॅसच्या अवस्थेत कन्वर्ट होतात, ओके. देअरफॉर कॅम्फर डिक्रीजेस in size gradually. One can also notice the fragrance of camphor as it turns into vapor. ओके, तर आपण त्याचं जे कॅम्फर जे आहे ते त्याचा वास जो आहे तो सुद्धा आपण नोटीस करू शकतो, ओके. ते हळूहळू हवेच्या संपर्कात येऊन काय होतं, कमी होत जातं, ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डू वी सेव्ह फ्युअल बाय यूजिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट? आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून फ्युअल जे आहे, इंधन जे आहे ते कशाप्रकारे वाचवू? सो आन्सर, ईच ऑटोमोबाईल व्हेकल नीड्स फ्युअल आयदर इन द फॉर्म ऑफ पेट्रोल, डिझेल और CNG. प्रत्येक व्हेकलला हे पेट्रोल, डिझेल किंवा CNG हे लागतंच. इफ ऑल द पीपल यूज अ सेपरेट व्हेकल द अमाऊंट ऑफ फ्युअल कन्झ्युम वुड बी मच मोर. जर प्रत्येकाने स्वतःची सेपरेट व्हेकल काढली तर ऑफकोर्स
जी संख्या असेल व्हेकलची ती कशी होईल, वाढेल. बरोबर. इफ मेनी पीपल स्टार्ट युजिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट द फ्युअल कन्झप्शन वुड बी रिड्यूस. आणि बऱ्याचशा लोकांनी जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जो आहे तो केला तर मग काय होईल, जे इंधन आहे ते कंझ्युम करणं म्हणजे इंधनाचा वापर हा कमी होईल. A single bus or a train can carry many people and thus it can save lots of fuel. जे बस आहे किंवा ज्या ट्रेन आहेत त्या बऱ्याच माणसांना कॅरी करतात. बरीच माणसं त्यामध्ये बसण्याची क्षमता जी आहे ती त्या वाहनात असते आणि त्यामुळेच जे इंधन आहे या इंधनाचीही बचत जी आहे ती त्या ठिकाणी होते. Then question number 3. Answer the following questions. When and why do clothes smell of naphthalene? जे नॅफ्थॅलिन म्हणजेच काय, तर डांबर गोळ्या जे असतात जे आपण कपड्यात ठेवतो झुरळांचा वगैरे शिरकाव होऊ नये म्हणून. ओके. सो जेव्हा त्या आपण नॅफ्थॅलिनच्या ज्या गोळ्या असतात, ज्या डांबर गोळ्या असतात त्या जेव्हा आपण कपड्यात ठेवतो त्यावेळेस त्या कपड्यांना याचा वास कसा काय येतो. सो त्याचा आन्सर आहे, the naphthalene balls are continuously into small particles in the gaseous state. काय होतं, ह्या ज्या नॅफ्थॅलिनच्या गोळ्या ज्या आहेत त्या लहान लहान होत जातात. ओके. त्यांचा आकार लहान लहान होत जातो आणि त्या गॅसमध्ये हे सगळं कन्वर्ट होत राहतं. ओके. These particles settle down on the clothes in which they are kept. आणि ज्या कपड्यांच्या मध्ये ठेवलेलं असतं तिथे ह्या गोळ्यांचं जी हळूहळू ज्या कमी होतात आणि जे गॅसेसमध्ये कन्वर्ट होतात आणि जी त्यांची पावडर असते. ओके. सो ते काही पार्टिकल जे असतात ते आपल्या कापडावरच चिकटून बसतात. Therefore, if naphthalene balls are kept for a long time in the clothes, they smell of naphthalene due to this particle. आणि म्हणूनच जर आपण नॅफ्थॅलिनचे ज्या गोळ्या आहेत त्या जास्त काळ जर आपण कपड्यांमध्ये ठेवल्या तर त्याचा वास जो आहे, त्याचा स्मेल जो आहे तो कपड्यांमध्ये राहतो. इन विच स्टेट इज वॉटर फाउंड इन नेचर? पाणी जे आहे ते नेचरमध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळतं? सॉलिड, देन लिक्विड अँड गॅसेस आर थ्री स्टेट्स विच वॉटर इज फाउंड इन नेचर. ह्या 3 स्टेट आहेत ज्याच्यामध्ये पाणी जे आहे ते निसर्गात आपल्याला उपलब्ध होतं. सॉलिड म्हणजेच काय, तर बर्फ. ओके. देन लिक्विड म्हणजेच आपण जे पाणी पितो ते आहे लिक्विड, राईट. देन गॅसेस म्हणजेच पाण्याची जी वाफ होते. बरोबर. ओके. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट ऑफ अ सबस्टान्स? आता आपल्याला काय विचारलं आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तिन्ही स्टेटमध्ये डिफरन्स काय आहे. सो आन्सर, द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन डिफरंट स्टेट्स ऑफ सबस्टान्स आर डिफरंट. या प्रत्येक स्टेपमध्ये जे अरेंजमेंट आहे त्या कणांची, त्या पार्टिकल्सची ती वेगवेगळी आहे. ओके. इन सॉलिड स्टेट द पार्टिकल्स आर क्लोजली पॅक. सॉलिड स्टेटमध्ये काय होतं, जे पार्टिकल असतात, जे कण असतात ते एकदम एकमेकांना असे चिकटलेले असतात. ओके. म्हणजेच सॉलिड स्टेटचं उदाहरण द्यायचं झालं तर आपला बर्फ आहे. ओके. बर्फात कसं होतं, पाण्याचे जे बारीक बारीक थेंब असतात की नाही ते एकदम एकत्र येऊन जमतात आणि मग तो त्या आकाराचा बर्फ जो आहे तो तयार होतो. बरोबर. Then in liquid state the particles are slightly away from each other, while in gaseous state they are not in contact with each other and are freely placed. आता लिक्विड स्टेटमध्ये काय होतं, हेच जे पार्टिकल आहेत ते मोकळे होतात, राईट. आणि ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या पार्टिकल्समध्ये ते मोकळे होऊन ते लिक्विड स्टेटमध्ये येतं. आणि गॅसेसमध्ये काय होतं, तर स्मॉल पार्टिकल्सच्या ह्याने वाफेचे जे वाफ जी होते तेव्हा त्यात बारीक बारीक असे चिडकाव तुम्ही पाहिलं असतील एखाद्या गोष्टीवर जर आपण वाफेचे
दवबिंदू जे असतात ते तुम्ही पाहिले असतील, ते सुद्धा असेच असतात. छोट्या छोट्या थेंबांनी ते पूर्ण ते वाफ जी आहे ती तयार होते. राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय एनर्जी? एनर्जी म्हणजेच काय? सो द कपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी म्हणजेच काय? तर कपॅसिटी म्हणजे क्षमता, ज्या क्षमतेच्या आधारे तुम्ही एखादं काम पूर्ण करू शकता, इट्स कॉल्ड एनर्जी. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो 24th चॅप्टर आहे, सबस्टान्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी, त्याचे क्वेश्चन्सच आपण पाहिले. होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आमचे आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.